आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी नवोदयच्या पुस्तकातील 4थ्या पाठातील अवयव व गुणक या पाठातील नमुना प्रश्न। पहिला प्रश्न, नमुना प्रश्न 1, 210 या संख्येचे एकूण मूळ अवयव आहेत। मूळ अवयव किती असा हा प्रश्न आहे। 210 संख्येचे मूळ अवयव पाडावे लागतील। एखाद्या संख्येचे मूळ अवयव पाडण्याची पद्धत आपण या उदाहरणातून शिकणार आहोत। या उदाहरणाचं उत्तर आपण सोडवायला सुरू केलं। पर्यायापैकी कोणता पर्याय बरोबर आहे तो शोधायचा आहे। त्यासाठी अगोदर मूळ अवयव पाडावे लागतील। मग सुरुवात केली। सुरुवातीला 210 ही संख्या लिहून घेतली। 210चे बरोबरचं चिन्ह द्या आणि 210 या संख्येला मूळ संख्यांपैकी सर्वात पहिली संख्या किंवा सर्वात लहान संख्या ही 2 संख्या आहे, म्हणजे 2 आहे। 2 या मूळ संख्येने 210ला भाग जातो का हे पहा। जर भाग जात असेल तर 2ने 210ला भाग द्यायचा आणि जे उत्तर येईल ते गुणाकारचं चिन्ह मांडून पुढे लिहायचं। मग 210ला 2ने पूर्ण भाग जातो का, निशेष भाग जातो का? तर 2ची कसोटी अशी आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक किंवा समसंख्या जर असेल तर त्याला 2ने भाग जातो। मग समसंख्या 210 ही समसंख्या आहे, कारण एकक स्थानी 0 येतो, म्हणजे 2ने भाग जाणार। सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे। मूळ अवयव पाडताना सगळ्यात सुरुवातीला विचार करायचा की दिलेली संख्या ही समसंख्या आहे का। समसंख्या असेल तर 2 हा अंक लिहा, त्यापुढं गुणाकाराचं चिन्ह लिहा आणि या 2ने ह्या 210ला भाग द्या। 2ने 210ला भाग द्या। असा नाही देता आला तर ज्यांना भागाकार ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं दुसऱ्या पेजवर तुम्ही भागाकार करू शकता किंवा 210 छेदस्थानी 2 अशा पद्धतीनं त्याची मांडणी करू शकता। ही मांडणी केल्यानंतर याला भाग द्या आणि जे भाग देऊन उत्तर मिळेल ते आपल्याला या ठिकाणी पुढं लिहायचं आहे। मग भाग देऊन बघा, बे1 बे शून्याचा भाग बसला, बे0 0, कारण 1 हे 2पेक्षा लहान आहेत। पुन्हा 1 वर पुढचे 0 आले, 10 झाले, बे5 10, म्हणजे 105 म्हणजे 105 उत्तर याचा आपल्याला मिळाला। हे 105 आपण या 2चा आणि 105चा गुणाकार मध्ये गुणाकाराचं चिन्ह लिहिलं आहे। ह्या 2 आणि 105चा गुणाकार आपल्याला 210 मिळतो, म्हणजे हे बरोबर चिन्हाच्या ठिकाणी अशा पद्धतीने। सुरुवातीला आपल्याला मूळ अवयव 1 मिळाला, तो आहे 2। 2 हा एक मूळ अवयव मिळाला आपल्याला। आता पुढचा आणखी मूळ अवयव आपल्याला शोधायचे आहेत। पुढचे मूळ अवयव पाहू आपण पुढं। आता या ठिकाणी आपण ही पहिली स्टेप आपली पूर्ण झाली की पहिल्या स्टेपमध्ये आपण 210ला 2ने भाग दिला आणि जो भाग उत्तर मिळालं ते आपण त्याच्या पुढं लिहिलं। यानंतर पुढच्या स्टेपमध्ये पहा, बरोबर चिन्हाखाली बरोबरचं चिन्ह लिहून घ्या। हे बरोबरचं चिन्ह बरोबर चिन्हाखाली लिहून घ्यायचं। वरचे 2 आहेत ते जशाला तसे 2 लिहून घ्यायचे। पुन्हा पुढचं गुणाकाराचं चिन्ह त्याच्या खाली गुणाकाराचं चिन्ह लिहून घ्या आणि आता पुढच्या 105 या अंकाचा विचार करा। शेवटचा अंक जो आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये मिळालेला आहे, शेवटचा अंक, त्याचा विचार करायचा। 105ला आता सुरुवातीला आपण 2 या लहान संख्येने भाग दिला होता। आताही विचार करा की त्या संख्येला पुन्हा 2नेच भाग जातो का। पहिली मूळ संख्या 2 आहे, मग मूळ संख्येने भाग देत पहिल्यांदा 2नेच भाग जातो का, पुन्हा एकदा विचार करा। जर जात असेल तर 2ने पुन्हा भाग द्या। पण आपल्या लक्षात येईल की ही 105 ही संख्या समसंख्या नाही, मग 2ने भाग जाणार नाही। मग 2च्या नंतर येणारी मूळ संख्या शोधा। 2च्या पुढे येणारी मूळ संख्या कोणती? 2 नंतर 3। 3 ही मूळ संख्या आहे। 3लाही फक्त 1 व तीच संख्या यांनी भाग जातो, म्हणून ती मूळ संख्या आहे। आणि जर 3 मूळ संख्या आहे तर 3ने भाग जातो का विचार करा। मग
3चा भाग जातो का नाही कसं शोधायचं, तर 3ची कसोटी आपल्याला पाठ असली पाहिजे, जे आपण दुसऱ्या पाठामध्ये पाहिल्या आहेत. दुसऱ्या पाठात सर्व कसोट्या आहेत त्या पाठ करा. 105ला 3ने पूर्ण भाग जातो का ते ठरवण्यासाठी 105 या संख्येमध्ये आलेले अंक आपल्याला त्यांची बेरीज करावी लागेल. म्हणजे पहिले 1, दुसरा 0 आणि 5. 1, 0, 5 या तिन्ही अंकाची बेरीज येते. 1 आणि 0 1 आणि 5 आणि 1 6. अशा पद्धतीनं 6 येते. 6 हे 3च्या पटीत येतात म्हणून 6ला 3ने पूर्ण भाग जातो, म्हणून या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो, निशेष भाग जातो. आपल्याला माहीत झालं की 105ला 3ने भाग जातो. 105ला 3ने भाग जातो म्हणून अगोदर 3 जशास तसे लिहून घ्या. 3 लिहून घेतल्यानंतर आता 3ने 105ला भाग द्या. 105ला 3ने भाग द्या. तुम्हाला जसा देता येईल तसा द्या. अशी उभी काटाकाटी येत नसेल तर त्यांनी आडव्या स्वरूपामध्येही आपण चौथीला भागाकार जसं शिकलो त्या पद्धतीनं केलं तरी चालेल, पण सराव करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं फास्ट आपल्याला सोडवता आलं पाहिजे. मग 3ने आपण भाग दिला. 3 1 3, 3 त्रिक 9. एक बाकी राहिली. बाकीवर वरचे पुढचा अंक घेतला. 15 झाले. 15ला पुन्हा 3ने भाग जातो. 3 5 15 म्हणजे 35 आलेलं उत्तर आपण 3च्या पुढं गुणाकाराच्या स्वरूपात हे इथं 35 लिहिले. आता बघा, हे मूळचे 2 जशास तसे. ह्या 3 आणि 35चा गुणाकार आपल्याला 105 मिळतो, म्हणून आपण ह्या 105ची फोड केली. 3 गुणवले 5, 3 गुणवले 35. 35 त्रिक 105 म्हणजे 3 गुणवले 35. अशा पद्धतीनं ही फोड करावी लागते. आता 3चंही काम झालं. आता आणखी 35चे काय अवयव पडतात शेवटच्या अंकाचे. जोपर्यंत अवयव पडतात तोपर्यंत आपल्याला त्याचे अवयव पाडायचे, मूळ संख्येने भाग देत जायचा. आता पुन्हा एकदा विचार करा की शेवटी राहिलेल्या 35ला पुढच्या स्टेपमध्ये 3ने भाग जाईल का. 35 या अंकाला कितीने भाग जातो. त्या अगोदर पाठीमागची ही जी इथपर्यंतची प्रक्रिया आहे ही या गुणाकार चिन्हापर्यंत, हे आपल्याला जशाला तसं खालच्या स्टेपला लिहून घ्यायचं आहे. ते आपण लिहून घेण्याचा प्रयत्न करू. आपण सुरुवातीला त्याला लिहून घेऊ. म्हणून पुढची स्टेप पहा. या स्टेपमध्ये 2 गुणवले 3. आता हे जशास तसे आपण हे वरचे 2 खाली लिहिले, हे 2 इथं लिहिले, हे 3 इथं लिहिले. गुणाकाराचं चिन्ह जशास तसं लिहिलं. वरचं गुणाकाराचं चिन्ह पुन्हा जशास तसं. आता या 35चे मूळ अवयव पाडा किंवा 35ची फोड करण्याचा प्रयत्न करा. 35ला 3ने भाग जात नाही, कारण 35मध्ये आलेले अंक 5 आणि 3 यांची बेरीज 8 येते. 8 हे 3च्या पाड्यात येत नाहीत, मग 3ने भाग जात नाही. मग 3 नंतर येणारी मूळ संख्या, 3 नंतर मूळ संख्या येते 5. 4 ही मूळ संख्या नाही, 5 मूळ संख्या आहे. 5ला 1 व त्याच संख्येने भाग जातो, म्हणजे 5ला 5ने 1 भाग जातो आणि 1ने जातो, म्हणून तिला मूळ संख्या म्हणतात. मग 5ने 35ला भाग देत असताना बघा, 5ने 35ला भाग जाईल का, तर जातो. कारण 5ची कसोटी आहे, संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. मग या 35ला 5ने निशेष भाग जातो. मग 35ला 5ने भाग दिल्यानंतर बाकी किंवा उत्तर काय मिळतं आपल्याला, बाकी तर 0 येणार आहे पूर्ण भाग गेल्यामुळं. पण 35ला 5ने भाग दिल्यावर उत्तर मिळतं 7. म्हणजे 5 आणि 7 या 2 अंकाचा गुणाकार 35 येतो. म्हणजे 35ची फोड 5 गुणवले 7 अशी होईल. मग अशा पद्धतीनं आपल्याला आता पहा, शेवटचा अंक 7 मिळाला. पुन्हा या 7ला आणखी कशाने भाग जातो का, तर 7 ही स्वतःच मूळ संख्या असल्यामुळं आता त्या संख्येला दुसरा कोणता अवयव आपल्याला भेटणार नाही. मग आपण पाहिलं की आता शेवटची जी आपल्याला ओळ मिळाली, या ठिकाणी हिरव्या रंगामध्ये आपण ती लिहिली. ही हिरव्या रंगातली ओळ पहा की त्याच्यामध्ये सर्व मूळ संख्या आहेत. आपण 210 या संख्येचे सर्व मूळ अवयवांमध्ये रूपांतर करून घेतलेलं आहे. आणि प्रश्न हाच होता की 210 या संख्येचे मूळ अवयव किती आहेत, एकूण मूळ अवयव
आहेत म्हणजे किती मूळ अवयव आहेत. कोणतेच जर असा प्रश्न विचारला तर हे आहेत एवढे, आणि किती म्हटलं तर आपल्याला त्याला मोजावं लागेल. 1 2 3 आणि 4 मूळ अवयव आहेत. मग 4 मूळ अवयव म्हणल्यानंतर पर्याय क्रमांक सी या पद्धतीनं 4 अंक असणारा पर्याय आहे सी नंबरचा, म्हणून सी पर्याय क्रमांक त्याचं उत्तर बरोबर असणार ते पहा. आणि मग अशा पद्धतीनं मूळ अवयव पाडण्याची पद्धत आहे. याचा सराव करा. सरावाने भागाकार आल्यानंतरच काटाकाटीचा फास्ट भागाकार आपल्याला तोंडी यावा, मग त्यानंतर आपल्याला ते सोडवतं. म्हणून उत्तर आहे सी. अशा पद्धतीनं आपल्याला याचं उत्तर मिळालं सी. हा झाला पहिला नमुना प्रश्न. हीच अवयव पाडण्याची पद्धत, ही मूळ अवयव पाडण्याची पद्धत आपल्याला या पाठामध्ये सर्वात जास्त उपयोगी आणि महत्त्वाची आहे. हिचा अधिक सराव करा. तुम्ही अनेक उदाहरणं किंवा अनेक अशा संख्या घेऊन स्वतः त्या संख्यांचे अवयव पाडू शकता. तुम्ही अशा भरपूर संख्या घ्या आणि त्यांचे अवयव स्वतः पाडून मूळ अवयव पाडण्याची पद्धत शिका, सराव करा, त्याचा अभ्यास करा. या पद्धतीनं पहिल्या नमुना प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी संपत आहे. आपण दुसरा नमुना प्रश्न पाहू. नमुना प्रश्न 2 संख्यांचा गुणाकार 8192 आहे. जर एक संख्या दुसरीच्या दुप्पट असेल तर लहान संख्या कोणती, किंवा लहान संख्या आहे डॅश डॅश, मग कोणती लहान संख्या असणार. 2 संख्या आहेत, एक मोठी असणार आहे, एक लहान आहे, कारण एक लहान आहे तिच्या दुप्पट दुसरी आहे. अशा पद्धतीचं हे गुणाकाराचं उदाहरण आहे. या पद्धतीचे उदाहरणं नेहमी परीक्षेला विचारले जातात, कारण याच्यामध्ये वर्गमूळ काढावं लागतं, समीकरण मांडावं लागतं. हे समीकरणाचे उदाहरणं बऱ्याच वेळेस परीक्षेला आलेले आहेत, त्यामुळं व्यवस्थित समजून घ्या. पर्याय दिलेले आहेत, पर्याय नंतर पाहू. आपण डायरेक्ट त्याचं उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करू. उत्तर सोडवित असताना पहिली स्टेप आपल्याला या ठिकाणी पाहिजे. 2 संख्यांचा गुणाकार 8192 म्हणजे 8192 आहे. ह्या पहिल्या वाक्याचा फक्त विचार करा. पहिलं वाक्य असं सांगतंय की 2 संख्या आहेत. मग आपण त्या 2 संख्या माहीत नाही म्हणून पहिली एक संख्या एक चौकोन घेतला मोकळा, दुसरी एक संख्या घेतली, दोघाचा गुणाकार म्हटल्यामुळं आतमध्ये गुणाकाराचं चिन्ह घेतलं, आणि जे काही त्यांचा गुणाकार मिळणार आहे म्हणजे उत्तर मिळणार आहे ते बरोबर मांडून त्यापुढं 8192 म्हणजे 8192 लिहिले. अशा पद्धतीचा पहिल्या वाक्याचा अर्थ आहे. त्याच्या आधारानं आपण समीकरण तयार करून घेतलं. ही समीकरण आपण पाठीमागच्या पाठामध्ये आपण अशा पद्धतीचे समीकरण तयार केलं होतं. ते समीकरण या ठिकाणी आपण लिहिलं आहे. यानंतर काय, पुढची अट काय? पुढची अट आहे की जर एक संख्या दुसरीच्या दुप्पट असेल तर लहान संख्या आहे. मग आपण काय केलं, एक संख्या दुसरीच्या दुप्पट. आता चौकोन आहेत, पण चौकोनामध्ये काहीतरी संख्या पाहिजे, आपल्याला ती संख्या माहीत नाही. मग जी संख्या माहीत नाही तिला आपण असं स्मॉल स्वरूपाचं x मानू आणि इकडंही x मानू, आणि हे मध्ये आहे ते गुणाकाराचं चिन्ह आहे. दोघांना x मानलं, पहिल्या एका संख्येला आपण x मानलं, पण दुसरी संख्या जी आहे किंवा एक संख्या आपल्याला x माहीत झाली, मग तिच्या दुप्पट दुसरी संख्या आहे किंवा दुसरीच्या दुप्पट पहिली संख्या आहे, असं काय असेल ते. पण एक लहान आहे, जी माहीत नाही ते आपण x गृहीत धरली, आणि जी दुसरी माहिती होणार दुप्पट आहे म्हणून आपण दुसरी संख्या ही दुप्पट करायची. मग पहिली x आहे तर तिची दुप्पट करा, 2x करा. मग x आणि 2x अशा पद्धतीनं आपण ते मांडून घेतले. समीकरणातल्या आपल्या उदाहरणातल्या दुसऱ्या वाक्यानुसार हे समीकरण तयार झालं. ही स्टेप की पहिली संख्या x मानली, गुणाकाराचं चिन्ह, दुसरी संख्या आपोआपच किंवा दुसरी संख्या मग आपण किंवा दुसरी संख्या x मानली तर पहिली संख्या 2x होणार. गुणाकारामध्ये उलटसुलट झालं तरी काही अडचण नाही. मग x पहिली संख्या, दुसरी संख्या दुप्पट म्हणल्यामुळं 2ने त्याला गुणलं म्हणजे 2x झाले, दुप्पट 2x, आणि बरोबरचं चिन्ह आणि जशाला तसे 8192 म्हणजे 8192. अशा पद्धतीनं आपल्याला ही आपण दुसऱ्या वाक्यानुसार दुसऱ्या स्टेपमध्ये आपण समीकरण मांडून घेतलं, आणि आता परिपूर्ण समीकरण तयार झालं. या दुसऱ्या वाक्याचा उपयोग करून आपण हे समीकरण याच्यामध्ये पूर्ण समीकरण मांडलं.
आता समीकरण सोडवायची पद्धत. समीकरण सोडवित असताना आता दोघांच्या गुणाकारामध्ये इथं एक्स आहे, इथं एक्स आहे, यांचा गुणाकार. तर हे चल असं याला म्हणतात किंवा अक्षर असं म्हणतात. अक्षराला किंवा त्या चलाचा आणि चलाचाच गुणाकार होतो. आणि संख्या जर असतील तर संख्याचा आणि संख्याचा गुणाकार होतो. आता ही 2x असं जे लिहिलेलं आहे त्या 2ला म्हणतात सहगुणक आणि एक्सला म्हणतात चल. चल आहे एक्स, 2 आहे सहगुणक. मग इथं हे एकटा एक्स आहे म्हणजे 1x आहे. तर 1x म्हणजे 1 लिहायची गरज नसते, परंतु 1 हा झाला सहगुणक आणि x झाला चल. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी x आता काय होईल, चल आणि सहगुणक. तर गुणाकाराच्या नियमामध्ये चलाचा आणि चलाचा गुणाकार होतो आणि संख्येचा आणि संख्येचा गुणाकार म्हणजे सहगुणकांचा गुणाकार होतो. आता सहगुणक तर समजा 2 एकटाच आहे, तो जशाला तसा 2 लिहिला किंवा 2ला तशाच तसं ठेवा आणि इथल्या एक्सला या एक्सने गुणाकार केला. एक्स आणि एक्स यांचा गुणाकार होतो. या ठिकाणी सोडून दाखवतो. एक्स आणि एक्स यांचा गुणाकार होतो. गुणाकार जर असेल तर एक्सचा आणि एक्सचा गुणाकार असतो एक्स वर्ग. इथे एक दुसरा नियम आपल्याला कधीतरी अडचणीत आणतो. जिथं एक्स प्लस एक्स असेल तर त्याचं काय होतं ते इथं आलेलं नाही, परंतु आपल्याला कुठेही असं एखाद्या वेळेस येऊ शकतं. तर एक्स अधिक एक्स असेल तर त्याचं उत्तर मिळतं 2x. आपण ते पुढं कुठंतरी आपल्या काही उदाहरणांमध्ये येतं त्यावेळेस सोडवतो. एक्स अधिक एक्स 2x आणि एक्स गुणवले एक्स वर्ग. अशा पद्धतीनं हे आपल्याला आपल्या मार्जिनमध्ये हे सूत्रासारखं लिहून ठेवायचं आहे. कायम लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. एक्स गुणवले एक्स वर्ग आणि एक्स अधिक एक्स 2x अशा पद्धतीनं. चला ठीक आहे, आपण पाठीमागं पाहू. आता आपल्याकडे एक्स आणि एक्स यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. मग या एक्सचा आणि या एक्सचा गुणाकार झाला एक्स वर्ग. गुणाकाराचं चिन्ह जशास तसं 2 जशास तसे ठेवले, कारण 2चा गुणाकार त्याला जोडीदार संख्या नाही म्हणून तसेच ठेवले. मग आता एक्स वर्ग ही डाव्या बाजूची संख्या एक्स वर्ग डाव्या बाजूला ठेवली. बरोबरचं चिन्ह. या 2चं संख्याच्या बाजूला आपल्याला पक्षांतर करायचं आहे, पण दोन्ही या ठिकाणी गुणाकाराच्या स्वरूपात आहेत. एकसोबत त्यांचा गुणाकार आहे म्हणून इकडच्या संख्येसोबत त्यांचा भागाकार व्हायला. मग 2 भागाकारात गेले म्हणजे भागाकारात लिहा किंवा मग छेदस्थानी लिहा, आपल्याला डायरेक्ट भाग देता येईल. 8192च्या डाव्या बाजूचे 2 हे उजव्या बाजूला जात असताना गुणाकारातून भागाकारात जातात, म्हणून भागाकारात म्हणजे छेदस्थानी 2 गेले. आता या ठिकाणी जे समीकरण मिळालं एक्स वर्ग जे समीकरण आहे, एक्स वर्ग बरोबर 8192 छेदस्थानी 2, हे समीकरण आपल्याला पुढं सोडून घ्यायचं आहे की या 2ने आता इथं संख्यांचा गुणाकार भागाकार काय असेल, इथं भागाकार करून घे. या 2ने या 8192ला भाग द्यायचा. मग द्या, असा द्या किंवा उभं मांडून सोडवू शकता. मग 2ने भाग दिल्यानंतर 8ला 2ने भाग दिला, 4चा भाग बसला. पुन्हा 2पेक्षा 1 पुढची संख्या लहान आहे म्हणून 0चा भाग दिला. मग 1 बरोबरचे 9 मिळाले. 9 मिळाल्यावर 19 झाले. 19ला 2ने भाग दिला, 92 18. पुन्हा 1 बाकी राहिली, 1 वर पुढचे 2 आले, 12 झाले. 12ला आपण पुन्हा 2ने भाग दिला, 12 म्हणजे 4096. म्हणजे ही स्टेप आपल्याला मिळाली. पहिले एक्स वर्ग जशास तसे लिहिले, आतमधलं बरोबरचं चिन्ह खाली जशास तसं लिहिलं आणि पुन्हा 4096 हे त्या दोघांचा भागाकार स्वरूपात आपल्याला मिळाले. अशा पद्धतीनं मग आता पुढच्या स्टेपला काय, इकडं एक संख्या आहे तिचा वर्ग. आपल्याला एक्स वर्गची किंमत नाही पाहिजे, एक्सची किंमत मिळाली म्हणजे आपल्याला संख्या शोधता येईल, कारण आपण एक्स हे गृहीत धरलेले तिथं. मग एक्सची संख्या काढण्यासाठी त्याचा वर्ग निघून गेला पाहिजे. वर्ग काढण्यासाठी दोन्ही बाजूचं वर्गमूळ आपल्याला घ्यावं लागतं. आणि वर्गमूळ जर घ्यायचं असेल तर बघा, एक्स वर्गचं वर्गमूळ म्हणजे एक्स वर्ग म्हणजे एक्स गुणवले एक्स आहे. तर दोघापैकी 1 लिहा म्हणजे पहिलं एक्स, म्हणजे हे एक्स वर्गचं वर्गमूळ झालं एक्स
आणि ह्या दुसऱ्या बाजूचंही वर्गमूळ घ्यावं लागतं. पहिल्या बाजूचं वर्गमूळ घेतलं म्हणून दुसऱ्या बाजूचं, म्हणजे दोन्ही संख्यांचं वर्गमूळ घेतलं तर 4096 ही या संख्येचं वर्गमूळ आहे 64. 64 वर्गमूळ आहे. वर्गमूळ काढावं लागतं. वर्गमूळ किंवा मग इथं पर्याय कट पद्धतीनं आपल्याला ते वर्गमूळ काढता येईल की 4096 ही जी संख्या आहे 4096 या संख्येला इथल्या तिन्ही पर्यायामध्ये 8चा वर्ग आपल्याला माहिती आहे 8 8 64, मग ते तर वर्गमूळ नसणार आहे 4096चं, नाहीच आहे. 16चा वर्ग आहे आपल्याला माहिती आहे. 32चा वर्ग करून बघा, 32 गुणवले 32 त्यांचा गुणाकार 4096 येतो का बघा, नाही येणार. मग राहिले 64 गुणवले 64चा आपल्याला गुणाकार एवढा मिळतो, म्हणजे 64 गुणवले 64 म्हणजे 64चा वर्ग आहे 4096. मग या 4096चं वर्गमूळ आलं 64 अशा पद्धतीनं आपल्याला मिळाले. म्हणजे एक्सचं वर्गमूळ x आणि 4096चं वर्गमूळ 64. म्हणून डी हा पर्याय क्रमांक आपल्याला लहान संख्या म्हणून मिळाली. लहान संख्या 64. आता मोठी संख्या म्हणजे दुसरी संख्या, मग ती दुसरी संख्या कशी आहे, दुप्पट आहे, मग 64ची दुप्पट करावी लागेल. दुप्पट करणं म्हणजे 2 ने गुणणं अशा पद्धतीनं. पण आपल्याला ती विचारलेली नाही, फक्त लहान संख्या विचारली. लहान म्हणजे x ही लहान संख्या आहे आणि 2x ही दुप्पट म्हणजे मोठी संख्या आहे. आपल्याला लहान संख्या मिळाली 64. अशा पद्धतीने याचं उत्तर. समीकरणाच्या माध्यमातून हे उदाहरण अशा पद्धतीनं सोडवलं जातं. हे समीकरणसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजून घेता आलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुमचा अतिसराव याचा चांगला सराव होईल त्यावेळेस तुम्ही याला डायरेक्टही सोडवू शकता. डायरेक्ट म्हणजे याच स्टेप आहेत, पण एवढ्या स्टेप मांडायची गरज नाही अशा पद्धतीनं. मग कसं सोडवतात ते आपण पुढच्या स्लाईडवर आपण त्याला पाहणार आहोत. या ठिकाणी तेच उदाहरण मी पुन्हा दुसऱ्या स्टेपमध्ये किंवा डायरेक्ट कसं सोडवतात ते सांगतो. काही जणांना डायरेक्ट सांगितलेलं लक्षात राहतं. चला काय करायचं, आपण पहिल्या उदाहरणामध्ये सुद्धा आलेल्या संख्येला इथं 2 ने भाग दिला होता. कुठं, डायरेक्ट जी संख्या आपल्याला दिलेली इथं उदाहरणामध्ये या संख्येला आपण इथं 2 ने भाग दिला. मग हेच काम आपल्याला डायरेक्ट सुरुवातीला करून घ्यायचं. कसं, तर या ठिकाणी हे काम कसं करून घेणार आपण, इथं जा. इथं गेल्यानंतर डायरेक्ट की 8192ला आपण डायरेक्ट 2 ने भाग देणार आहोत. कारण 2 संख्यांचा गुणाकार आहे आणि एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. इथं दुप्पट आल्यामुळं आपण डायरेक्ट या संख्येची निमपट करून घ्या, म्हणजे 2 ने भाग द्यायचा. मग 2 ने जर भाग दिला तर आपण भाग देऊया बे. आणि जशा पद्धतीनं आपल्याला 4096 आपण मागच्याच ह्याच्यामध्ये सोडवलं, हे 4096 याचं उत्तर मिळेल. मग झालं, डायरेक्ट आपल्याला निमपट मिळाली. आपण 4096 असं लिहिलं आणि 4096 लिहिल्याबरोबर आपल्याला पुढं वर्गमूळ काढून घ्या. 4096चं जे वर्गमूळ असेल ते डायरेक्ट आपल्याला लहान संख्या मिळाली 64. या 3 स्टेपमध्ये. पण उदाहरणामध्ये इथं दुप्पट शब्द आलेला पाहिजे, इथं गुणाकारच असला पाहिजे. अलग लक्षात. याच पद्धतीचं 2 संख्यांचा गुणाकार आणि एक संख्या दुसरीच्या दुप्पट असेल तर डायरेक्ट या पद्धतीनं उदाहरण सोडवता येतं. पण या ठिकाणी काही अंक बदल किंवा या ठिकाणी जर आपल्याला हे दुप्पट तिप्पट या जर अशा पद्धतीचे जर बदल करून उदाहरण देण्यात आलं तर असंच सुटेल असं सांगता येत नाही. म्हणून आपल्याला ते स्टेपनुसार शिकणं आवश्यक आहे. परीक्षेमध्ये उदाहरणामध्ये काहीतरी बदल होऊन उदाहरण येतं. म्हणून या पद्धतीनं आपण दुप्पट म्हणलं 2 मांडले, तिप्पट म्हणलं 3x मांडले असते, 4पट म्हणलं 4x मांडले असते. या ठिकाणी या पद्धतीमध्ये चूक होणार नाही. या पद्धतीमध्ये जर आपल्याला उदाहरणाची भाषा चांगली समजली नाही तर मग यावेळेस चूक होऊ शकते. पण जशास तसं उदाहरण जर आलं तर आपण डायरेक्ट या पद्धतीनं सोडवू शकता. पाहूया नंतरचा प्रश्न. नमुना प्रश्न 3. 36चे सर्व अवयव आहेत. म्हणजे विचारले 36चे सर्व अवयव. आता सर्व अवयवामध्ये फरक आहे. अवयव आणि मूळ अवयवामध्ये फरक पडतो. अवयव म्हणजे 36ला भाग जाणाऱ्या सर्व संख्या आणि मूळ अवयव म्हणजे 36ला भाग जाणाऱ्या मूळ संख्या.
या ठिकाणी आपण मूळ संख्येचा मागचा नमुना प्रश्न पाहिला. आता यावेळेस आपल्याला सर्व अवयव पाहिजेत. आता अवयव पाहिजेत कसे ते पाहूया. चला, 36 संख्या आलेली. आता यावेळेस याला अवयव पाडायचे म्हणजे कसे, 36ला भाग जाणारी पहिली संख्या. आपण 1ने भाग जातो का पहा. मूळ अवयवामध्ये डायरेक्ट 2 पासून सुरू करतो आपण. 2 3 5 7 11 13. मग त्या मूळ संख्यांनी फक्त भाग जातो का पाहायचं. इथं आपल्याला कुठल्याही संख्येने, मग 1ने भाग जातो, 1ने कोणत्याही संख्येला भाग जातो, म्हणून 1ने भाग दिला म्हणजे 1 गुणिले 36. 1 आणि 36 हे दोन्हीही या ठिकाणी अवयव झाले. 1 गुणिले 36चा गुणाकार मिळाला 36. म्हणून पहिले 2 अवयव आपल्याला सापडले, 1 आणि 36. दुसरा, समसंख्या असल्यामुळे 2ने भाग जातो. मग 2ने भाग दिल्यावर आपल्याला कितीने जाईल, 2चा आणि 18चा गुणाकार आपल्याला 36 मिळतो. म्हणजे 18ही अवयव झाला आणि 2ही अवयव झाला. अशा पद्धतीनं दुसऱ्या संख्या मिळाल्या. 18 2 36. चला, 2 झालं. 3ने आपण विचार करू. 3ने भाग जातो का, जातो. मग 3ने भाग दिल्यावर किती मिळतील, 12. म्हणजे 12 त्रिक 36. 12 आणि 3चा गुणाकार 36 येतो. आता इथं गुणाकार पद्धतीनं आपण हे शोधायचं आहे. 12 त्रिक 36, 18 2 36, 36 1 36. चला, आणखी काही संख्या आहेत का, तशा आहेत. 4ने भाग जातो. मग 4ने भाग दिल्यावर 4चा पाडा 9पर्यंत म्हटल्यावर भाग जातो 36ला. म्हणून 4 9 36. म्हणजे 4 आणि 9 हे सुद्धा त्याचे अवयव आहेत. आता पुन्हा 6 आणि 6ने भाग जातो. 6 6 36. म्हणजे 6 या संख्येने भाग जातो. दोनदा 6 6 लिहायचं नाही, फक्त 6 या संख्येने भाग जातो. 6 अवयव आहे. 4 9 अवयव आहेत. 3 12, 2 18, 1 36 हे सगळे त्याचे अवयव आहेत. आपण यांना व्यवस्थित जर खाली लिहून घेतलं तर आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. 1ने भाग जातो, 2ने, 3ने जातो, 4ने, 5ने जात नाही, 6ने, पुन्हा 9ने भाग जातो, 9 चौक 36, 12ने जातो भाग, 12 त्रिक 36, 18ने जातो, 18 2 36 आणि 36 1 36. एवढ्या संख्याने 36ला भाग जातो. म्हणून हे सर्व अवयव आहेत. मग हे सर्व अवयव आहेत, तर याचा पर्याय क्रमांक कोणता आहे, पर्याय क्रमांक डी. डीमध्ये हे तुम्हाला सर्व अवयव दिलेले आहेत. आणि अशा पद्धतीचे हे आलेले अवयव पाहून आपल्याला त्याचा पर्याय गोल करायचा. डी पर्याय क्रमांकाचं उत्तर. हे सर्व अवयव आणि मूळ अवयवामधला फरक. अवयव आणि मूळ अवयवामधला फरक लक्षात ठेवा. अवयव म्हणजे भाग जाणाऱ्या सर्व संख्या. याच्यामध्ये मूळ संख्या व संयुक्त संख्या यांचा समावेश असतो. आणि मूळ अवयवामध्ये फक्त मूळ संख्याच आपल्याला भाग जाणारे शोधायचे असतात. नमुना प्रश्न 3 या ठिकाणी संपतो. आपण पुढचा प्रश्न पाहू. नमुना प्रश्न 4. पुढीलपैकी कोणती संख्या 316चा अवयव नाही. आता नाही म्हटल्यानंतर आपल्याला एकच नाही, 3 असणार आहेत. तर आपल्याला नाही म्हणल्यावर अशा पद्धतीनं हे उदाहरण सोडताना 316चे पूर्ण अवयव पाडण्याऐवजी आपण पर्याय कट पद्धती वापरू शकतो. पर्याय कट पद्धतीनं म्हणजे 1ने भाग जातो की 1ने तर कुठल्याही संख्येला भाग जातो. मग 1 हा अवयव आहे. 8ने भाग जातो का, 8ने 316ला भाग देऊन बघा, पण ते 8ने 316ला भाग जातच नाही. मग नाही म्हणजे आपल्याला तोच पर्याय मिळेल. 79ने 316ला भाग जातो का, जातो, करून बघा. 79ने 316, 316ला 79. चला, 79ने काय करायचं, आता हे कसा करायचं भागाकार, यासाठी काही क्लुप्त्या वापरायच्या. 79ने 316ला भाग देताना हे 9च्या पाड्यात 9 2 18, 9 त्रिक 70, 9 चौक 36 म्हणजे 4चा भाग बसला. इथं 9 6 शेवटचे 6 येण्यासाठी 4पर्यंत म्हणावं लागला. 9 चौक 36. तर 7लाही 4ने बघा, 7चा आणि 4चा 7 चौक 28 आणि इकडचे 36मधले 3 उरलेले 28 आणि 3 31. अशा पद्धतीनं म्हणजे 79चा पाडा 4पर्यंत म्हटल्यानंतर 316 मिळतात, म्हणजे भाग जातो. म्हणून 79 हा अवयव आहे. आता 158ने बघा, 8 2 16 म्हणजे 15 2 30 आणि 16मधला 1 हातच्या, म्हणजे याला जर 2ने 158ला जर 2 गुणलं तर आपल्याला नक्कीच 316 मिळतात, म्हणजे हा सुद्धा अवयव आहे. 8ने भाग देऊन बघा, 8ने भाग जाणार नाही, पूर्ण भाग जाणार नाही, बाकी उरेल काहीतरी. मग असं जर होत असेल तर मग आपल्याला लक्षात घ्यायचं की जे अवयव नाही म्हणजे भाग न जाणारी संख्या कोणती. म्हणून हे 8 आपल्याला लक्षात आलं की या 8ने भाग जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक बी त्याचं उत्तर आहे. या पद्धतीनं आपल्याला भाग न जाणारी संख्या शोधायची म्हणजे अवयव शोधायची, आणि ते आपण या ठिकाणी शोधलेली आहे. पर्याय कट पद्धत याला म्हणतात.
आणि उत्तर मिळालेलं आहे आपल्याला बी क्रमांकाचा 8, म्हणजे 8ला भाग जात नाही. या पद्धतीनं पर्याय कट पद्धतीनं अवयव नसणारी संख्या शोधता येते. तिघांनी भाग जाणार, एकाने जाणार नाही, ज्याने जात नाही तो उत्तर. यानंतर 5वा प्रश्न आहे, 37,800चे मूळ अवयव कोणते. आपण पहिलाच प्रश्न पाहिला होता, मूळ अवयव कोणते, मूळ अवयव कसे पाडायचे ते. 216चे मूळ अवयव आपण पाडले होते मागं. इथं 37,800चे मूळ अवयव आपल्याला शोधायचे आहेत. यासाठी 2 पद्धतींचा उपयोग. यासाठी एक पद्धत आपण आता याची आपण मगाशी आपण जी पद्धत पाहिली ती या ठिकाणी इथं दिलेली आहे. मी दुसऱ्या उदाहरणं इथं दुसऱ्या पद्धतीनं सांगितलं आहे. असे एवढे मोठे अवयव पडतात. इतक्या वेळेस आपल्याला डबल वरच्या स्टेपमधले मूळ संख्या आपल्याला खाली लिहाव्या लागतात. प्रत्येक वेळेस या 2ला इथं लिहिलं, प्रत्येक वेळेस खाली लिहून घ्यावे लागतात. म्हणजे खूप मोठी साखळी यामध्ये तयार होत असते. ही साखळी अशा पद्धतीची साखळी आपल्याला एवढा वेळ लिहिण्यासाठी अधिक वेळ लागत असल्यामुळं याला 5वीच्या उदाहरणांमध्ये आपल्याला एक उभी पद्धत, अवयव पाडण्याची उभी पद्धत आपल्याला शिकवली जाते. ती सोप्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी फक्त मांडणी उभी आहे, ती उभी मांडणी आपल्याला शिकायची. या उदाहरणात दिलेलं आहे. काय करायचं असतं याच्यामध्ये, दिलेली संख्या जशाला तशी लिहून घ्या. कुठं लिहिली, 37,800 ही संख्या सुरुवातीला एका ठिकाणी लिहून घेतली आणि घेतल्यानंतर त्याच्या पाठीमागून एक उभी रेष वडायची सरळ. इथं लाल रेषा जी दिसते ती आपण वडलेली रेषा आहे, ती पूर्ण रेषा वडायची आणि पाठीमागून त्याच्या खाली एक आडवी रेषा ओढून घ्या. इथं ही लाल आडवी रेषा अशा पद्धतीनं. आणि मग पहा की 37,800 ही मूळ अवयव पाडायचे. मग मूळ अवयव आपण कुठून पाडायला सुरू करतो, सगळ्यात लहान मूळ संख्या म्हणजे पहिली मूळ संख्या आहे 2. 2ने भाग जातो का ते अगोदर पहा. मग 37,800 ही समसंख्या आहे, शेवटी 0 येतो, म्हणून या संख्येला 2ने भाग जातो, म्हणून ही 2 आपण इथं लिहून घ्यायचे. लिहून घेतलेल्या 2ने या 37,800ला भाग द्या आणि भाग देऊन त्याचं उत्तर जे मिळेल ते आपल्याला त्याच्या खाली दुसऱ्या ओळीला लिहायचं आहे. इथं 37,800ला या 37,800ला या 2ने भाग दिल्यानंतर उत्तर मिळालं 18,900. 18,900ला पुन्हा 2ने भाग जातो का हे पहा आणि नंतर या ठिकाणी 2 लिहून घ्या. समसंख्याच आहे 18,900, शेवटी 0 येतो म्हणून पुन्हा 2ने भाग जातो, 2नेच पुन्हा भाग जातो म्हणून तो देऊन घ्या. 2ने भाग दिल्यानंतर उत्तर मिळेल 9,450. मग पुन्हा विचार करा की 9,450ला 2ने भाग जातो का, ती समसंख्या आहे, मग भाग जातो म्हणून आपल्याला पुन्हा 2 लिहायचे आहेत. अगोदर तुम्ही लिहून घ्यायचे नाही, जात असल्यासच 2 त्याच्या पाठीमागले आणि 2ने लगेच 9,450ला भाग. 2ने 9,450ला भाग दिला, तुम्ही बाजूला करू शकता 9,000 असं या ठिकाणी लिहून घेऊ शकता की 9,450 भागिले 2. मग आता 9,450ला 2ने भाग दिल्यावर बे चोक 8, इथं 1 शिल्लक उरला. 1 वर पुढचा अंक आला 14 झाले, 7 14 पूर्ण भाग गेला. आता पुढची संख्या आहे 5ला 2ने भाग द्या, 2 4, इथं 1 उरला म्हणजे 5 संपले. 1वर 0 10 झाले, बेने 10ला भाग दिला, 5 10, 4,725 ही संख्या आपल्याला मिळते. आणि ही संख्या आपल्याला खालच्या वळीला लिहून घ्यायची आहे. इथं लिहून घेतली आपण 4,725. 4,725 ही संख्या या ठिकाणी लिहिली. आता बघा 4,725ला पुन्हा 4,725ला पुन्हा कितीने भाग जातो, पुन्हा 2ने भाग जाणार नाही कारण शेवटी विषम संख्या आली. मग विषम संख्या आल्यानंतर पहा की आता 2 नंतरची येणारी मूळ संख्या आहे 3. 3ने भाग जातो का, 3ने भाग जातो का नाही, एवढ्या मोठ्या संख्येला भागाकार देऊनच शोधायचं का, नाही. तर 3ची कसोटी पहा,
या संख्येतील अंक 4, 7, 2 आणि 5 म्हणजे 4 आणि 7 आणि 4 11 आणि 2 13, 13 आणि 5 18 या अंकांची बेरीज 18 मिळते. 18 हे 3च्या पटीत आहेत म्हणून 4725ला 3ने भाग जातो ही कसोटी सांगते. आणि म्हणून मग 3 आपण या ठिकाणी लिहून घेतले आणि 3ने 4725ला भाग दिला. 3ने भाग देत असताना सुरुवातीला बघा 4725 छेदस्थानी 3 असं लिहून घ्या आणि लगेच भागाकार करा. 3 1 3, 3 1 3चा भाग बसला. 1 बाकी उरली कारण 4मधून 3 गेले. 17 झाली. 17 तर 17ला भाग जात नाही, 15चा भाग बसेल. 3 5 15, 3 5 15, 2 बाकी उरली. 2 वरचे 2 आले 22 झाले. 3 7 21 झाले. 21चा भाग बसेल. पुन्हा 1 शिल्लक राहतो बाकी. मग 1 वर 5 झाली. आता 3 5 15 म्हणजे पूर्ण भाग गेला आणि या ठिकाणी भागकार संपला. उत्तर आलं 1575. 1575. आता खालच्या ओळीला हे 1575 आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. 1575 ही संख्या आपण खाली लिहून घेऊ. चला 1575. पुन्हा विचार करा की या 1575ला पुन्हा 3ने भाग जातो का? तर त्यातील अंकांची बेरीज करायची. 5 आणि 5 10 आणि 7 17 आणि 1 18. 18ला 3ने भाग जातो म्हणून या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो म्हणून आता 1575ला 3ने पुन्हा भाग द्या. 3 5 15, 3 2 6 म्हणजे 7मधून 6 गेले, खाली राहिला 1. 3 5 15, 525 उत्तर मिळेल या पद्धतीनं. मग आपल्याला 3ने पुन्हा भाग जातो म्हणून 3 लिहून घेतले त्याच्या पाठीमागं आणि 3ने त्या 1575ला भाग दिला. याने भाग द्यायचा आहे म्हणून मागे लिहिले. आता लगेच भाग दिला. भाग दिल्यावर उत्तर मिळालं 525. 525ला पुन्हा 3ने भाग जातो का? तर 5 आणि 5 10 आणि 2 12, 12 हे 3च्या पटीत आहेत म्हणून 525ला पुन्हा 3ने भाग जातो म्हणून हे 3 लिहिले. 3ने भाग दिल्यावर उत्तर मिळालं 3 1 3, 2 राहिले. 3 किती भाग जातो बघा. 175चा भाग बसला. 525ला 175चा भाग बसला. आणि मग आता आपल्याला पुन्हा 175ला पुन्हा 3ने भाग जातो का? 7 1 8 आणि 5 13, 13ला 3ने भाग जात नाही. मग आता 3ने 175ला भाग जाणार नाही. मग त्याच्या एकक स्थानी किंवा 3च्या नंतर येणारी मूळ संख्या 5. 5ने 175ला भाग जातो का? तर शेवटी 5 किंवा 0 असेल तर 5ने भाग जातो म्हणून या ठिकाणी 5ने भाग जाणार. 5 लिहिले. 5ने 175ला भाग दिला. भागाकार करा. त्याचं उत्तर मिळालं आपल्याला 35. हे 35 या ठिकाणी लिहून घेतले. हे 35 लिहिले. आता ह्या 35ला पुन्हा 5ने भाग जातो का ठरवा. जात असेल तर 5 लिहा. जातो म्हणून 5 लिहिले. 5 लिहिल्यानंतर भाग द्या. भाग दिल्यावर आपल्याला मिळाले 5ने 35ला भाग दिला. 5 7 35 म्हणजे 7चा भाग बसला. 7 आपण खाली लिहिले. आता ह्या 7ला कोणत्या मूळ संख्येने भाग जाणार? तर 7च मूळ संख्या असल्यामुळे 7ला 7नेच भाग जाणार. 7ने भाग दिला. इथं 7ने भाग दिल्यानंतर 7ला 7ने भाग दिला. 1चा भाग बसला. ही प्रक्रिया कुठपर्यंत करायची आहे? जोपर्यंत आपल्याला शेवटी या ठिकाणी 0 मिळत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया करायची आहे. या ठिकाणी 1 मिळत नाहीत. 1 आलं पाहिजे. शेवटी 1 उरत नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणच्या या मूळ संख्यांनी भाग द्यायचा. आणि ह्या ज्या मूळ संख्यांची ओळ आपल्याला मिळालेली ही ओळ आपली मूळ अवयव आहेत. एवढे मूळ अवयव आहेत. हे मूळ अवयव आपल्याला बाजूला किंवा ते उत्तरामध्ये आपल्याला शोधायचे आहेत. हे सर्व मूळ अवयव आपल्याला उत्तरामध्ये शोधायचे आहेत. आपण शोधूयात. चला याचं उत्तर आपण शोधू की जो पर्याय क्रमांक असेल. इथं खाली लिहून घेतले आपण. ते आडवे लिहून घेतले. आता हे 2 गुणिले 2 अशा गुणाकाराच्या स्वरूपात यांना लिहून घ्यायचं. या सगळ्यांना एवढ्यांना. मग हे सगळे अवयव हे ज्या पर्यायामध्ये सापडतील बी पर्याय क्रमांकाचं उत्तर आहे. ही एक अवयव पाडण्याची पद्धत आणि आपल्याला आडवी पद्धतीमध्ये आपण ही एक अवयव पाडण्याची पद्धत. या ठिकाणी अवयव पाडलेले आहेत ते पहा.
अशा पद्धतीनं ही अवयव पाडण्याची पद्धत आहे. याच्यामध्ये काहीतरी एका ठिकाणी अवयव पाडताना चूक झालेली आहे, ती तुम्ही शोधा नंतर. आणि हे अवयव या ठिकाणी आपण अशा पद्धतीनंही याचे अवयव आपण पाडू शकतो. ह्या अवयव पाडण्याचा स्वतः सराव करा, किंवा पाहायचं असेल तर आपण पाहण्याचा प्रयत्न होत. चला ठीक आहे, आपण 2ने भाग दिला. 2ने 37,800 असे आडवे लिहून घ्या. त्याच्या पुढं बरोबर चिन्ह घ्या. 2 गुणवले 2ने 37,800ला भाग दिला, 18,900 मिळाले. 2ने पुन्हा 2 जशाला तसे लिहिले, गुणाकारात चिन्ह जशाच तसं. पुन्हा 2ने 18,900ला भाग जातो, 9,450चा भाग बसला. पुन्हा 2ने भाग जातो, म्हणून तिसऱ्या वेळेस 2ने भाग दिला. पुन्हा 4,725 राहिले. आता या ठिकाणी 3ने भाग जातो. 3ने भाग दिल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल. इथे एक स्टेप आतमध्ये लिहून घ्यायची राहिली आहे. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करू. सोडून घेऊ. बरोबरचं चिन्ह, वरचे 2 जशाच तसे गुणवले. पुन्हा वरचे 2 जशाच तसे, पुढं गुणाकाराचं चिन्ह, पुढं गुणाकाराचं चिन्ह, पुढचे 2 जशाच तसे, त्याच्या पुढं गुणाकाराचं चिन्ह. आणि पुन्हा मग 3ने भाग जातो आपण. 3ने भाग जातो का? 4, 7, 7 आणि 4 11, 11 आणि 2 13, 13 आणि 5 18, मग 3ने भाग जातो, म्हणून 3 लिहिले. गुणाकाराचं चिन्ह दिलं. आणि मग पुढं 3ने भाग दिल्यानंतर 400, 3ने भाग दिल्यावर 3 1 3चा 1चा भाग बसला. 1 बाकी राहिली, 17 झाले. 3 5 15. बरोबर आहे. अशा पद्धतीनं म्हणजे 1,575 या ठिकाणी उत्तर येईल. पुन्हा 3ने भाग दिला, 525 मिळाले. पुन्हा 3ने भाग दिला, 175. 5ने भाग दिला आणि नंतर 7ने भाग दिला. अशा पद्धतीनं तुम्ही सोडवून घ्या. तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी जर काही चूक झालेली असली तर ती पुन्हा तुम्ही शोधून त्यातून दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. पण या पद्धतीनं अवयव पाडायला या पद्धतीनं ते पुन्हा वरचे अवयव खाली लिहून घेत असताना चूक होत नाही, कारण परत अवयव लिहून घ्यावे लागत नाहीत. म्हणून ही उभी पद्धत मूळ अवयव पाडण्यासाठी खूप उपयोगी आहे. ही शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे. या पद्धतीनं आपल्याला मूळ अवयव पाडायचे आहेत. या पद्धतीनं 5व्या नमुना प्रश्नाचं उत्तर आहे बी. आडव्या पद्धतीनंही आपल्याला सोडवता येईल, पण प्रत्येक वेळेस वरचे अवयव खाली लिहून घेत असताना एखादा अवयव पाठीमागं पुढं झाला, विसरला, तर मग त्यामध्ये चूक होण्याची शक्यता असते. ती चूक या पद्धतीमध्ये होत नाही, म्हणून ही पद्धत आपल्याला शिकायची आहे. दोन्ही पद्धतीनं तुम्ही अवयव, लहान संख्या असेल तर आडव्या पद्धतीने सोडवलं तरी चालेल. मग या पद्धतीनं आपण हा नमुना प्रश्न मुद्दा या ठिकाणी संपवतो. आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 4.1 मधले प्रश्न आणि याच्यावर स्वाध्याय म्हणून किंवा हे सर्व प्रश्न समजल्यानंतर या प्रकारचेच प्रश्न स्वाध्यायामध्ये आहेत, ते स्वतः शोधून कुठल्या प्रश्नासारखा हा प्रश्न आहे ते पाहायचा आणि तो सोडवण्याचा प्रयत्न करा. स्वतः जोपर्यंत या उदाहरणांचा स्वतः अधिक सराव करू शकत नाहीत तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये परफेक्टपणा किंवा या सर्व गोष्टी आपल्याला अवगत होतीलच असं नाही. म्हणून मग आपण याचा अभ्यास चांगला करणं, सराव करणं खूप गरजेचं आहे. तो सराव आपण करावा. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.